राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाहीये आणि या पत्रावरून राष्ट्रवादीमध्ये दोन तट तयार झाल्याची स्थिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बड्या नेत्याची पुढारी न्यूजला ही माहिती आहे। पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीत अडचण येणार असल्यानं ते पत्र मागे घेतलं जाणार होतं, अशा प्रकारच्या बातम्या सुरू असताना पक्षाच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिलंय। सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं। या पत्रात त्यांनी 28 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत झालेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये अशी विनंती केली होती। मात्र या पत्रामुळे पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत येऊ शकतो असं बोललं गेलं। मात्र सुनेत्रा पवारांच्या पत्रात काही मुद्द्यांचाच उल्लेख आहे, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या पार्थ पवार अडचणीत येणार नाही असंही म्हटलं जातं। दिल्लीहून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, पत्राचं रहस्य आणि पक्षातला वाद काय सांगाल? एका पक्षातल्याच ऑफिसच्या कार्यालयीन व्यक्तीने हे पत्र लीक केलं। एका नेत्याच्या सांगण्यावरून हे सगळं केलं जात होतं। मात्र वकिलांशी जेव्हा हे सगळ्या चर्चा सुरू असताना सांगितलं जात होतं की पार्थ पवारची जी निवडणूक झालेली आहे ती आम्ही रद्द करू, कारण आम्हाला तुम्ही डावललं गेलं तर सुनेत्रा पवार यांचीच निवडणूक जी आहे ती रद्दबातल ठरवू, अशा एक प्रकारे ब्लॅकमेलिंग पक्षाच्या काही नेत्यांकडून केलं गेल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये पक्षाच्या वतीने एका व्यक्तीने सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये एक शब्द आहे तो म्हणजे अजितदादा गेल्यानंतर 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान जो पत्रव्यवहार झालेला आहे तो पूर्णपणे रद्द करा असं म्हटलेलं नाहीये। फक्त इन दिस रिगार्ड म्हणजे सुनेत्रा पवार यांची ज्या कॉन्स्टिट्यूशनली किंवा पक्षामध्ये अध्यक्षांच्या संदर्भामध्ये किंवा अधिकारांच्या संदर्भामध्ये सध्या जे काय पत्र आम्ही जोडत आहोत म्हणजे तेच इन दिस रिगार्ड आहे। आणि त्याचा अर्थ इन दिस रिगार्ड म्हणजे अशा पद्धतीचा पत्रव्यवहार जो पक्षाच्या घटनात्मक बदलासंदर्भातला आहे त्या संदर्भातला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असं निवडणूक आयोगाला सांगितलं होतं। त्यानुसार मधल्या काळामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सहीने जी पत्र गेली आहेत ते ग्राह्य धरण्यात आलेले ते पत्र जे आहेत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती देखील आपल्याला पाहायला मिळत नाही। दुसरा मुद्दा प्रसन्न सर या सगळ्या प्रकरणामधला आहे तो म्हणजे पार्थ पवार यांच्या निवडणुकीच्या संदर्भातला। त्याच्यामध्ये हा पत्रव्यवहार हा निवडणूक आयोगाशी थेट झालेला नाहीये, एका निवडणूक अधिकाऱ्याशी झालेला आहे आणि निवडणूक आयोगाशी झालेला व्यवहार आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी झालेला व्यवहार राज्य निवडणूक आयोगाशी संदर्भामध्ये तो वेगळा आहे। याच्यामध्ये देखील तांत्रिक बाबींना काही ठिकाणी स्कोप आहे, याच्यामध्ये स्पेसिफिक असा अनेक ठिकाणी उल्लेख नाहीये। त्यामुळं त्यांचं म्हणणं आहे पक्षाच्या वतीने की या सगळ्या शिवाजी होणार नाहीये। एकच मुद्दा यामध्ये हे खरं आहे का, असं जे ऐकिवात येत आहे ते खरं आहे का की या पत्रामुळे सुनेत्रा वहिनींच्या सुद्धा अध्यक्षपदावरती बालंट येईल, गडांतर येईल असं राष्ट्रवादीचाच एक ज्येष्ठ नेता तुम्हा सगळ्या राजकीय पत्रकारांना फोन करून सांगत होता? नाव नको घ्यायला, पण हे खरं आहे का? अगदीच खरं आहे सर, कारण त्या नेत्याला देखील हे सगळं नाव नाही आल्यामुळे अनेक नेते नाराज झाले। दोन नेते खास करून नाराज झाल्याचं कळत आहे। शिवाजीराव गर्जे यांच्याशी याच्या संदर्भात बाचाबाची झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे, कारण त्यांचं नाव होतं। शिवाजीराव गर्जे यांनी सांगितलं की हे सगळं सुनेत्रा पवार त्यांनी केलेलं आहे, आम्हाला का बोलतात? मात्र या सगळ्या संदेशामधून पक्ष हा सुनेत्रा पवारांचा आहे, दुसऱ्या कोणाचा नाही असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये दिला गेला। मी एकटी या सदनामध्ये इथे फिरते, माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या पतीच्या वतीनं ज्या लोकांना खूप काही दिलं गेलं ते लोक आज माझ्या सोबत नाही आहेत। त्यांची नावं देखील त्यांच्या पक्षाच्या एका नेत्याने सांगितली की असं करून त्यांनी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मांडलेली आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये आगामी काळामध्ये जो केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्याच्यामध्ये कोणाचं नाव येतं, कोणाला मंत्रिपद हवं आहे, त्याने विरोधात जायचं की मंत्रिपद घ्यायचं हा त्याचा प्रश्न आहे। त्यामुळे शिवाजी काल आपण जे बातमीमध्ये म्हटलं होतं की राष्ट्रवादीमध्ये दोन तट नाहीत हे कुणाला पटेल ते आता प्रेक्षकांच्या सुद्धा लक्षात आलं असेल। धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या या अतिशय महत्त्वाच्या इनपुट्स बद्दल। दरम्यान बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देऊ नये ठाकरेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे। उद्धव ठाकरे आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत। बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देऊ नये अशी स्थानिक नेते आणि संपर्क प्रमुख यांची भूमिका आहे। दरम्यान दिल्ली दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना पहिला फोन केला। बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी केल्याची माहिती आहे। पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी सुनेत्रा पवारांची अपेक्षा आहे, इच्छा आहे। काँग्रेसकडून उमेदवार देण्याची घोषणा यापूर्वी झालेली आहे। मवियातील आणखी एक घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आधीच आपण उमेदवार देणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि यानंतर भूमिकेकडे लक्ष होतं ते ठाकरेंच्या शिवसेनेचं।
बारामती पोट निवडणुकीविषयी ती चर्चा केलेली आहे. महाराष्ट्रातल्या ज्या 2 पोटनिवडणुका आहेत, राहुरी आणि बारामती, त्यातल्या बारामती पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि पक्षप्रमुखांशी त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली आणि ती चर्चा काय झाली किंवा त्या संदर्भात काय निर्णय आहे तो लवकरच स्वतः पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन आपल्याशी संवाद साधतील. दरम्यान बारामती निवडणूक बिनविरोध होण्यासाठी स्वतः शरद पवार सुद्धा प्रयत्न करणार असल्याचं कळतंय. बारामती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवार आता मैदानात उतरले. ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवार प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे आणि वेळप्रसंगी शरद पवार काँग्रेस हायकमांडशीही बोलणार असं कळतंय. या निमित्तानं 2 वेगळ्या राष्ट्रवादी असल्या आणि जरी सुनेत्रा पवारांनी आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कधीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सामिलीकरणाला बाबतीत मौन बाळगलं असलं तरी सुद्धा शरद पवार सुनेत्रा पवारांना म्हणजेच पर्यायांना आपल्या कुटुंबातील सुनेसाठी आता कुटुंबातील प्रमुख असलेले शरद पवार मैदानात उतरत आहेत. संदीप राजगोळकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत. संदीप. प्रसन्न सर, अतिशय वेगवान घडामोडी घडत आहेत. सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे बारामतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला आणि आत्ताची अपडेट ही आहे की जयंत पाटील शरद पवारांना भेटायला सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत आणि तिथं महत्वाची ही चर्चा चालू आहे की ही निवडणूक कशा पद्धतीनं बिनविरोध करता येईल. दुसरीकडे संजय राऊत आता माध्यमांशी बोलून मातोश्रीवर दाखल झाले आहेत. आज सकाळी सुनेत्रा पवार यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि पाठिंबा देण्याची विनंती केली होती. काँग्रेसची भूमिका एकला चलोरेची सध्या पाहायला मिळते. महाविकास आघाडीमधून वेगळं होत खरं तर काँग्रेसने ही भूमिका मांडली आणि जवळपास 5 जणांचे इंटरव्ह्यू यापूर्वी झालेले आहेत. हर्षवर्धन सपकाळचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी ही सगळी प्रक्रिया केली आहे आणि कदाचित आज किंवा उद्या हे नाव जाहीर केलं जाऊ शकतं. मात्र ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध करण्यासाठी देखील मोठे प्रयत्न केले जात आहेत. कदाचित शरद पवार दिल्लीमध्ये हायकमांडशी, काँग्रेस हायकमांडशी बोलू शकतात. मल्लिकार्जुन खरगे किंवा राहुल गांधी यांच्याशी थेट बोलू शकतात. कारण बारामतीची निवडणूक बिनविरोध होणं हे पवारांसाठी अतिशय प्रतिष्ठेचं आहे खरं तर. कारण घरातला सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि अजितदादा त्यांचे सख्खे पुतणे होते आपल्याला माहित आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं होतं की निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मात्र काँग्रेसनं वेगळी भूमिका सध्या घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे राहुरी असेल आणि बारामती असेल दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. मात्र आता शरद पवार जर मैदानात उतरले तर मात्र नक्कीच ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते असं म्हणता येईल. मात्र सध्या तरी काँग्रेस ऐकायला तयार नाही. हायकमांडचा ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळं आम्ही दोन्ही ठिकाणी उमेदवार देणार हीच भूमिका सध्या तरी काँग्रेसची आहे. आणि संदीप, याला आणखी एक कंगोरा म्हणजे जर का शरद पवार उतरले, बिनविरोध निवडणूक झाली तर त्याचं एक भावनिक, नैतिक आणि नातेसंबंधाच्या अनुषंगाने सुद्धा एक प्रकारचा दबाव, प्रभाव हा राष्ट्रवादी पक्षावर आणि सुनेत्रा पवारांसुद्धा त्यांच्यावर सुद्धा पडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेला माहिती.